संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्याला फाशी द्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी केलेली आहे। काही लोकांकडून मला लक्ष्य केलं जातंय, बीडच नव्हे तर मराठवाड्याचा सामाजिक सलोखा बिघडलाय असं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तर बीडचा बिहार कोणी केला असा संतप्त सवाल देखील धनंजय मुंडे यांनी विचारला। जे आरोप आहेत, जे आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा। विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही। ज्यावेळेस बोलायचंय त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे। आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे। आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे, मला बदनाम करायचंय करा, आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे। त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका, हीच माझी या निमित्तानं विनंती आहे। तुमचे आणि वाल्मिकी कराड यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील आरोप विरोधकांकडून हे सगळं खोटं आहे। सर्व काही खोटं आहे।